येईल की. तर काही तुम्ही बघू शकता ही जे कारणामे वर आले की ही होत्या चाल. हा उभार पण तिकडं ढासळू नकोस. फोटोशूट करायला आणि इतकं भारी ना माझे केस डोक्यावर राहिले आणि तुम्हाला आवाज ही येईना नसेल थोडासा असा. आणि इतकं मस्त आता वातावरण झालं होतं ना, पण 2च मिनिटात लगेचच गेलं. माझा पचका झाला आणि इतकं छान मी आवरून आणते. आणि इकडं बघ की इकडं पूर्ण व्ह्यू आहे पण कॅमेरा पण दिसे ना काय. आणि इकडं पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लॅक आहे. आणि सो माझे फोटो इतके छान आले, तर माझा आउटफिट दाखव माझा मस्त पैकी. तर गाईज आउटफिट चेक. सो दिस इज माय चप्पल. ही चप्पल माझी याला मॅच होता, सो म्हणून मी ही वाली चप्पल घातलेली आहे आणि मी सगळं हे ब्लॅक केलेलं आहे. सो आणि गाईज माझ्यासोबत एक मोठा पचका झाला होता. ॲक्च्युली मला अर्जंटमध्ये एक ड्रेस हवा होता, सो मी तो ड्रेस वेगळा मागवला होता. पण जो मी कलर मागवला आहे तो हिथं आलेला आहे आणि जो हिथं कलर मागवला होता तो हिथं आलेला आहे. इतका माझा पचका झाला आहे. सो म्हणून मी त्यांनी माझ्यासोबत स्कॅम केला, म्हणून मी आता ह्याचा पुरेपूर वापर करत आहे आणि मस्तपैकी फोटो व्हिडिओ केले. आता कधी पण येऊ दे, मी एक्सचेंज डिलिव्हरीला टाकलेलं आहे. सो आता कधी पण येऊ शकतात आणि घेऊन जाऊ शकतात. आता माझं हे काम झालेलं आहे. मला असं वाटतं की क्रिएटर लोकांनी असंच केली पाहिजे, ऑनलाईन शॉपिंग. सो आपण वेगवेगळे ड्रेस ट्राय करू शकतो. आणि तुम्ही गाईस बघू शकता इतकं छान वातावरण झालेलं आहे. आणि इथं जे आमचे कोकोनट ट्रीज आहेत ना, हे सगळे आम्हाला ह्याची वाईब देतात. कशाची वाईब देतात? केरला. सो हे केरलाची वाईब देतात. त्यामुळे आम्हाला आणि आलेलं आहे फायनली. किती बघू शकता इतकं मस्त वातावरण झालं आहे आणि मी फोटोशूट करते. आणि फायनली माझं खाली खूप सारं हे होतं, काय होतं रे, प्लांट्स. प्लांट्स होते. सो म्हणून मी वरती ॲलोवेराचं वगैरे लावलेलं आहे. हे ॲलोवेराचं आहे, याच्यात मनी प्लांट सुद्धा आहे याच्यात आणि खूप सारं काय आहे. आणि हे माझं स्नेक प्लांट आहे. आणि हे प्लांट आम्हाला काय माहीत नाही, हे प्लांट कशाचं आहे रे, तुला पण माहीत नाही. सो हे स्पायडर प्लांट आहे, स्पायडर प्लांट. सो गाईज हे स्पायडर प्लांट आहे आणि ह्याला असे प्लांट्स येतात. फुलं येतात का ह्याला? फुलं नाहीत येत. इतर बघ की आता हे एवढं सगळं आपलं आम्ही हे पाटीत लावलेलं आहे, कारण ती पाटीत लावल्यानंतर ना असं चांगलं दिसतं, एस्थेटिक. एस्थेटिक लावलंय, कारण ते नंतर ना असं गोल फुललं ना इतकं छान दिसतं, खूप छान दिसतं. कारण हे ऑलरेडी आम्ही लावलं होतं, ते सगळं आम्ही रिटर्न लावलेलं आहे. आणि दॅट्स इट. बघू शकता गाईज, तुम्ही बघू शकता इतकं मस्त वातावरण झालंय. मला खाली जाण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. येईल की. तर गाईस तुम्ही बघू शकता ही जे कारनामे वर आलं की ही होत्या चालू. हे खूप छान आले, कारण है ना आपला सनी बाबा आलेला आहे फायनली. आता तर उतर की झालं की आता असं उभार म्हणजे हे वरचं ढग पाहा लागलेत. आता इथे हे होतं ना, इथं ब्ल्यू होतं. करूया का? का ए नाही 7 सेकंदचं तर करूया. हा उभार पण तिकडं ढासळू नकोस. तर गाईज फायनली कॉक्रोच जनता पार्टी आरक्षणासाठी उभा राहिलेले आहेत. मला प्रोटेस्ट मध्ये जायचं आहे. किती मज्जा करायला
आपल्याला सगळेजण आणि मी घरात सोनम वांचेकर. काय वांचूक सोनम वांचूक. सोनम वांचूक. आम्ही आता तू आहे ना सोनम वांचूकचा थंबनेल टाकल्यानंतर तू इतकं फेमस होशील, इतकं फेमस होशील ना, एकदम लय फेमस होऊ शकते. दुसऱ्यांना फेमस नाही व्हायचं, मला स्वतःचा फेस फेमस. ओ भाई साहब का देख रहे हो येस. आज की ब्रेकिंग ताजा न्यूज. तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला हलका हलकासा चंद्र दिसत आहे, म्हणजे आता हलका हलकासा अंधार पडत आहे. हे बघ चंद्र आपला दिसतोय आपल्या कॅमेरातून. हे एवढं झूम नको करू. तोंड कसं चालतं आता. उतर आता झालं. होय. तर गाईस माझं मन भरलेलं आहे ह्याच्यावरती चढून. चढून आता कुठं कशावर पाहिलं? चढू शकता? दम है तो इस नारियल का पेड़ में चढ़ के दिखा. का? तर काय तुम्ही बघू शकता इंडियन जुगाड जुगाड भाई इंडियन. आणि इतकं मस्त वाटायला लागलंय ना, तो मला इथं रुको 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 CID वाले जज कर रहे हैं इंडियनी जुगाड़. ये क्या लगा रहा है. काय घातलीस काय लावलेस. तो माझ्याकडे क्लचर नव्हता. म्हणजे खाली आहे ना. त्या खाली आहे आणि जर मी खाली नव्हता म्हणजे तसा नव्हता. अच्छा क्लचरचं माझ्याकडे दुकान आहे पण मी खाली गेले तर वर येऊ शकणार नाही. सो म्हणून आता तेरे केस मुंह में जा रहे हैं. इन्स्टंट जे काय आहे ते आपल्या चॅनलवर सगळं इन्स्टंट आहे. सो मी सगळं ही पण इन्स्टंट आहे. 23 वर्ष लागला तेवढं व्हायला. भाई साहब 23. सो गाईस इतकं छान वाटायला लागलं. आणि जर गाईस तुम्ही वेट लॉस करणार असाल तर प्लीज आजपासूनच स्टार्ट करा. कारण काय करायला वेट लॉस करायला म्हणजे weight काय loss- करणार? कारण वेट लॉसची जर्नी इतकी छान असते, इतकी मोटिवेशन देणारी असते. त्याने चॉकलेट बंद करायला लागतं. हा हो सगळं बंद करायला लागतं. चहा, भात. आणि मी रसगुल्ले खाऊन तर मला वाटतंय वर्ष झाला असेल. ए तू फक्त हे खात होतीस ना भाजी पाली असं. आणि ओट्स खाऊन तर आता मला ओट्सवरनं मन उठलेलं आहे. सो तरी पण तुम्ही ट्राय करा. कारण मी आत्तापर्यंत म्हणजे मी किती 18 किलो वजन कमी केलं आणि आता 1 किलो वजन तेवढं राहिलं आहे माझं वजन टार्गेटमधलं कमी करायचं. सो मी करणार आहे. आणि जस्ट लुक ॲट सेल्फ. सो आय एम सेल्फ ऑब्सेस्ड. पहिला मला असं एवढा कॉन्फिडन्स होता पण अल्ट्रा प्रो मॅक्सवाला नव्हता. सो मी तो बिल्डअप करण्यासाठी मी पहिला वेट लॉस केलं आणि वेट लॉस करून मी अल्ट्रा प्रो मॅक्सवाला माझा कॉन्फिडन्स तर गाईज मला पहिल्यांदा असं वाटायचं का मी पण हे क्रिएटर बनावं. कारण मी खूप साऱ्या यूट्यूब इन्फ्लुएन्सरला फॉलो करते. सो मला पण असं वाटायचं की व्हिडिओ वगैरे बनवायचं. कारण व्हिडिओ बनवायला लागलं ना मला असं वाटायचं की नको मी अशीच दिसता तशीच दिसता असंच होतं. कुठून दिसतेस तू तशी. जाड होते ना तेव्हा माझं लास्ट वजन. आणि तुला सगळे म्हणत होते काय किती जाड आहेस. मला सगळे म्हणायचे तू किती जाड आहेस. मी आता आणि आता म्हणतात तू किती बारीक झाल्यास. तर मला समजत नाही लोकांना प्रॉब्लेम कशाचा होता. मी जाड झालेलाचा होता का आता बारीक झालेलाचा होता. सो जाऊ दे लोक काय पण म्हणत राहतात. मी लोकांकडे हे लक्ष ठेवलं तर मग पुढं कोण जाणारच नाही. जेव्हा मी जाड होते तेव्हा मला सारखं म्हणायचे जरा पळत जा ट्रोल करायचे गाईज असं म्हणायचे. आणि आता म्हणतात जरा खात जा. तर ते कोणतेही पाहुणे आल्यानंतर न चिडवून जायचे हिला. होय सगळे चिडवायचे. मी एवढी मोठी झाला तरी मला चिडवून जायचे आणि मला वाईट वाटत नव्हतं. मला हसायला आणि मी पाहुण्यांना आणले खायला खायचे. तेवढंच मी मोटिवेट झाले. आणि जेव्हा आपण सेल्फ मोटिवेट होतो ना तेव्हाच काही होऊ शकतंय. कारण जेव्हा मी खूप सारे यूट्यूबवर म्हणजे मोटिवेशनचे व्हिडिओज बघायचे आणि तेवढंच मोटिवेट व्हायचे की हां रात्री बघायचे आणि म्हणायचे उद्या सकाळी मी उठून एक्सरसाइज करणार. आज जन्मी
माझं तसं काही सुद्धा झालं नाही. उद्या सकाळी उठून मी चहा आणि ब्रेड खात होते. सो जेव्हा मी आता हिनं सगळं म्हणजे सगळं ही केलंय, ब्रेक केलंय. कारण आता सगळेजण म्हणते तू खाडी का झाल्यास, आता आणि हिला जाड व्हायचं वाटतं. नाही, मला जाड नाही व्हायचं. अजून 1 किलो वजन कमी करायचं आहे. सो तेवढंच माझं एक टार्गेट राहिलेलं आहे. सो आजच्यापासून ही चहा सोडणार आहे. काय पण मी नाही चहा सोडली. मी चहा सोडून गाईज मी चहा सोडला होता. पहिला मी शुगरचा चहा पित होते, नंतर मी गुळाचा चहा प्यायला लागले आणि आता मी चहा प्यायलाच लागले. सो आता एवढं काय नाही, मी एवढं आता काय करत नाही. आधी मी खूप सारं. तर काही तुम्ही बघू शकता हिचं भाषण झालेलं असेल तर लाईक करा. तर अरे भाषण देते म्हणून गाईज हा स्टडी सुद्धा करत नाही, कारण तेवढंच ऐकतो, मोटिवेट होतो स्टडीसाठी आणि नंतर ना म्हणतो मी भाषण देते, लेक्चर देते म्हणून. जर तुम्हाला 10 मिनिटाचं 11 मिनिटाचं लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही मोबाईलवरून ऐकू शकता. आणि गाईज तुम्हाला माहिती मी 2 फोटो टॅग करेन. सो मी ना जागा ठेव, इकडे जागा ठेव इथं टॅग करायला. हा ना छोटा होता ना, तेव्हा पण माझी हाईट एवढीच होती आणि आता हा मोठा झालाय तरी माझी हाईट एवढीच आहे. सो आता मी याच्यापेक्षा बारीक होय ना. नाही रे बारका आहे. तर फायनली आता इकडचा पण मोसम बदलला, इकडचा पण मोसम बदलला, इकडचा पण मोसम झाला. आता सगळं झालेलं आहे ब्लॅक. तर आता आपण एक घेऊया सिनेमॅटिक. ही वाली माझी पोज, सिग्नेचर पोज राहिली माझी. चल एक फोटो काढा. चला जुई जुई जुई. गाईज तुमच्याकडे जर असा भाऊ असेल ना तर तुम्ही खूप लकी असेल, कारण मी तर खूप लकी आहे. कारण माझे सगळे फोटोज व्हिडिओज सगळं काही हा काढतो, माझं सगळं काम ऐकतो. पण मी पण ह्याचं काम करते ही एक वेगळीच गोष्ट आहे. रात्रभर ह्याचं सगळं काही काही लिहून देते. सो सांगायचं तू काय अरे कॉम्प्लिमेंट द्यायला लागले असं काय म्हणतोयस, गप्प बस. लोकांना पण समजू दे की मी किती लकी आहे. सो मी आहे ना मागच्या जन्मी एक कोर्स घेतला होता. आपला मोबाईल हाला लागलाय. हे आपण सेम दिसतोय काय? तर गाईज आम्हाला सगळे म्हणतात की तुम्ही दोघं सेम दिसताय. तुझ्यापेक्षा माझा आहे. बघायचं काय येत नाही तुला. सेम दिसतोय तर गाईज तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्ही खरंच सेम दिसतोय का दोघं जण. तर गाईज नुसता येडा आहे. तर गाईज मी म्हणते तू ना माझ्या हाताची ऍक्शन कर. हा. तर गाईज आपला व्हिडिओ इथंच संपलेला आहे. अरे दोन्ही हातानं करायचं असतंय. थांब. तर गाईज आता वारं खूप सारं आहे. सो त्यामुळे माझा आवाज येतो का नाही काय माहित नाही. आणि आता हा मी व्हिडिओ इथंच एंड करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, दिसतोस तू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका गाईज. अरे माझं